आल्या काकू. नाही आता तर मी इथून अजिबात हलणार नाही. लेट्स सी काय करतायत ह्या काकू. शेवटी कटकट करत का होईना बाजूला वा. सांगण्यासाठी बोलावं तर लागेलच ना. नको या बोक्याला आवाज द्यायला, नाहीतर परत म्हणेल तुम्हीच माझ्याशी बोलायला आलात. हाच चांगला चान्स आहे याला धडा शिकवायचा. झाडू मारायचाय? वास्तुपुरुषा, हे काय बोलतायत ना ते मला अजिबात कळत नाहीये. वास्तुपुरुषा यांना सांग कचरा माझ्या अंगावर येतोय, जरा बघून झाडा. वास्तुपुरुषा, मी माझं काम करते. कोणी मध्ये येत असेल ना तर त्याला मी काही करू शकत नाही. ज्याचं त्याने ठरवावं आणि मला माझं काम करू द्यावं. ओ वास्तुपुरुषा, काय चाललंय हे? इथे झाडून झालं होतं ना? अरे अहो बहिणी, चहा घ्या. बच्चू, काय रे, झोप लागली तुला? बसल्या बसल्या की रात्री झोप नाही का लागली? कशी होणार? रात्रभर फुटेज चेक करत होतो. सकाळ कधी जरी कळलंच नाही. का असं केलंस? उरलेलं फुटेज सकाळी बघायचं ना. बच्चू, तब्येतीशी अशी हेळसांड करू नकोस रे. तसं नाही ग ताई, पण हे कारस्थान कुणी केलंय ना हे कळायलाच हवं. तो सापडला ना तर चांगला चोप देणार मी त्याला. नाही, तू शिक्षा करशीलच, पण मी सोडणार नाहीये त्याला. बच्चू, हे बघ, तुला सापडलं ना तर सगळ्यात आधी मला कळव. नाही त्याची संपूर्ण ऑफिस मधून धिंड काढली ना तर सुदर्शन नाव राहणार नाही. हा, सुदर्शन, मी तुझा राग समजू शकते, पण आपण कायदा हातात घेऊ शकत नाही. हो ना. बरं, तू एवढं रात्रभर फुटेज तपासलंस तर काय त्याच्यात काही हाती लागलं का? कळलं का तुला? काही अंदाज आला? नाही ग ताई, डोळ्यात तेल घालून सगळं फुटेज पाहिलं, पण पॅकिंग युनिट मध्ये जाताना मी फक्त तुला पाहिलंय आणि मला, आणि बाकी तिथे काम करतात त्यांना. हा, मी सानियाला बघितलं. तिच्या हातात काहीतरी होतं. अहो बच्चू मामा, काही काय बोलताय तुम्ही? आय मीन, सानिया असं काही कशाला करेल ना? ही सून आहे या घरची ती. तसं नव्हतं मला म्हणायचं बहिणी, पण तिने तिथे जाणं अपेक्षित नव्हतं ना. तिचं तिकडे काय काम आहे? बाकीच्यांचं पॅकिंग युनिट मध्ये काम असतं, ताईच असतं किंवा माझं असतं. तिचं काहीच काम नाही म्हणून म्हणालो मी. आणि काय, पॅकिंग युनिट कडे कॉरिडोर मध्ये एक सीसीटीव्ही आहे, त्याच्या फुटेज मध्ये मला सानिया दिसली आणि मला प्रश्न पडला की तिथे काय करतेय.
पॅकेजिंग युनिट मध्ये सानिया काय करत होती? या प्रश्नाचं उत्तर फक्त सानियाच देऊ शकते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ये सानिया ये. सानिया, मी जर तुला काही एखादा प्रश्न विचारला तर त्याचं खरं खरं उत्तर देशील? हो नक्कीच. बिझनेस रिलेटेड क्वेश्चन आहे का? प्लीज विचारा. अख्ख्या सोसायटीचं पाणी वापरून संपवणार आहे हा बुका. मुद्दाम करतायत हे. पाणी जपून वापरलं पाहिजे. कसं सांगू मी या माणसाला? पाणी जीवन आहे. पाणी जपून वापरा. काकू पण ना 2 तांबे पाणी जास्त घेतलं की यांना लगेच त्रास व्हायला लागला. ते उगाच मुंबईत आहे. खरं तर यांनी पुण्यात राहायला हवं. टॉवेल टॉवेल. अरे यार, आता काकूंना हाक मारावी लागणार. मी तिथे का गेले होते ते काय झालं ना, नाही तू वेळ घे सानिया, काही घाई नाहीये मला. तू नीट वेळ घे आणि विचार करून मला उत्तर दे की पॅकिंग डिपार्टमेंटशी तुझा काहीही संबंध नसताना, तुझं तिकडे काहीही काम नसताना तू तिथे काय करत होती? आठवलं
आठवलं ते काय झालं ना काकी, कॅम्पेनचं काम सुरू आहे ना, तर ते प्रिंट ऍड साठी सॅम्पल घेतले होते मी, तर तेच तिथे ठेवायला मी केलेले. बच्चू मामा, जर तुम्ही नीट पाहिलं असेल तर आज जाताना माझ्या हातात एक बॉक्स होता, तर ना तो बॉक्स मी तिथेच ठेवला आणि बाहेर येताना रिकाम्या हातानेच परत आले. बघितलं का ते? बघा, मी म्हंटल नव्हतं का तिचं काही काम असल्याशिवाय का जाईल ना आपली सानिया तिथे. नाही म्हणजे अगदी जबाबदारीने वागणारी मुलगी आहे आपली सानिया. ती असं काही काकी खरंच ती ठीक आहे. बच्चू, तू थकलायस ना, जागरण झालंय तुला. लगेच धावत परत ऑफिसला येऊ नकोस. आराम करून ये, मग तू आलास की आपण कोणाची चौकशी करायची, काय करायचं ते सगळं करू. ठीक आहे ताई. हो गॉड, मरता मरता वाचले. काय हो बाबा, तुम्ही काय म्हणालेलात मला की तुम्ही सगळं फुटेज डिलीट केलंय म्हणून? मग आता हे कसं सापडलं त्यांना? आता मला काय माहित, कॉरिडोर मधले पण सीसीटीव्ही फुटेज तपासतील म्हणून. तुला पण कळत नाही, बॉक्स नीट लपून न्यायचा ना. हो ना. वा, मस्त. बाबा, आता तुम्ही मला ब्लेम करू नका. हं? आणि हो, आई, बाबा, मला एकच सांगते, जर त्यांना सगळं कळलं आणि माझ्यावर काही संकट आलं ना, तर मी सगळ्यांना सरळ सरळ सांगून टाकेन की ही सगळी कारस्थानं तुमची आहेत म्हणून. अहो, अरे देवा, त्या वैदेहीने पण ना उगीच एवढा वर बॅग ठेवली. वर परत फुशारकी करून म्हणते, गरज लागेल तेव्हा सांग, मी काढून देईन. आता काही गोव्याहून येणार आहे माझी बॅग काढून द्यायला? अशी कशी काढू, हालत पण नाहीये ती. नको, ह्या बोक्याला सांगितलं तर म्हणेल गरज पडल्यावर कसा लगेच आवाज दिला. नको नको नको, अगदी जग जरी पेटलं ना तरी मी ह्याला नाही आवाज देणार. बापरे, निघतच नाहीये तिकडून. काय करू, देऊ का आवाज या बोक्याला? एवढे प्रयत्न करते पण जरा मदतीला येत नाहीये. करेक्ट नाव ठेवलंय मी याला, बोका. नुसता बोका नाही, हा माजुरडा बोका आहे. शिबाई. काय काकू, गरज पडल्यावर आवाज दिलातच ना? मी कुठे आवाज दिला? उलट तुम्ही चालत मी पडते बघितल्यावर. काय? हो काकू, तुम्ही आवाज दिलात म्हणून आलो मी. खोटं बोलू नका हो. खोटं काय त्यात?
हा आता उगीच हरलायत ना म्हणून तुम्ही खोटं बोलू नका. तुम्हाला गरज पडली म्हणून तुम्ही आवाज दिला. मी कशाला खोटं बोलू? मी काही खोटं बोलत नाहीये. तुम्ही खोटंच बोलताय तुम्ही. मी कशाला हे सांगू म्हणजे मला वेळ लागलाय धावत येऊन तुम्हाला पकडायला. मला काय माहिती तुम्हाला वेळ लागलाय का? मला कसं कळेल तुम्ही पडताय ते? मी तुम्हाला आवाज दिला नाही. तुम्ही जरा शांत बसा. मी कशाला शांत बसू? हरलात म्हणून असं करायला असं वाटलं नव्हतं मला. जाऊ कशाला आवाज दिला? जाऊ दे, माझ्याशी काही बोलू नका तुम्ही. मी तुम्ही काय माझ्याशी काही बोलू नका. एकतर हरता ते हरता मला एक्सेप्टही करत नाही. मी काय शी बाई, मला आवाज नाही दिला. हा म्हणजे दिला खरं तर, पण मनातल्या मनात दिला. याला कसं ऐकू गेला? याला आता माझ्या मनातलं ऐकू यायला लागलं की काय? काय कुठे काय? जरा बॅग काढून दिलीस तर काही बिघडलं असतं का? नेहा, तू कोणाला आज जाताना बघितलंस का? हा म्हणजे मीटिंगला म्हणून कोणी आलं आणि डायरेक्ट आतमध्ये गेलं असं? हा. नाही सर. किंवा एखादा अनोळखी माणूस आला आणि नजर चुकून आत गेला, असं काही झालंय का? किंवा मग आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट बघायला कोणी आलं होतं का? नाही सर, कुणीच नाही आलंय. काय आहे हा प्रकार कळत नाहीये मला. नाही ठीक आहे, बाहेरचं किंवा अनोळखी कोणी नाही, पण तू सतत ऑफिसमध्ये असतेस, तुला सगळे आलेले गेलेले माहिती असतात. तुझा ऑफिस मधल्या कोणावर संशय आहे का? नाही मॅडम, हो मॅन्युफॅक्चरिंग युनिटशी संबंध नसलेली कुठलीच व्यक्ती आत गेलेली नाहीये आणि जाऊच शकत नाही, कारण तिथल्या युनिटचा ऍक्सेसच वेगळा आहे. ठीक आहे नेहा, तुझा एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही सगळी चौकशी करतोय, हे ऑफिसमधल्या दुसऱ्या कोणालाही कळता कामा नये. ठीक आहे? ओके मॅडम. कौड बंगाले काही कळत नाहीये. कोणी आतमध्ये नाही गेलंय, मग हे कारस्थान कोणी भूतानी केलंय का? तू शांत हो बच्चू. काय प्रकार हे कळत नाहीये, पण एक गोष्ट मात्र नक्की, ज्या व्यक्तीने कारस्थान केले ना ते नक्की सापडेल, माझी खात्री आहे. ताई, मला ना राहून राहून काहीतरी घोळ वाटतोय ग. म्हणजे सानिया बॉक्स घेऊन आतमध्ये गेली ना, काहीतरी काहीतरी गडबड वाटतेय. हे बघ बच्चू, तू म्हणालास त्याप्रमाणे मी नंतर सानियाला विचारलं याविषयी. तिच्याकडे एक्सप्लेनेशन होतं त्याचं, म्हणजे ती करते त्या कॅम्पेनसाठी काहीतरी सॅम्पल्स घ्यायला ती आतमध्ये गेली होती. बरं, आपल्याकडे काही ठोस पुरावा नाहीये तिच्या विरुद्ध, आपण असा कसा तिच्यावरती संशय घेणार? एक मिनिट काकी, बच्चू मामा, सानिया बॉक्स घेऊन गेली होती म्हणजे? हा म्हणजे कॉरिडॉरच्या कॅमेऱ्यामध्ये असं दिसलं की सानिया बॉक्स घेऊन आत गेलीये, पण ती जेव्हा बाहेर आली तेव्हा तिच्या हातात बॉक्स नव्हता. ऑफिसला निघाली आहेस ना? हो. हा, वन पीसचा बॉक्स घेऊन. अरे काय ना, हा ड्रेस आहे ना, तुम्हाला अल्टरला द्यायचा आहे. आदित्य, हा बोल. सानिया, त्या दिवशी जो बॉक्स तू ऑफिसला घेऊन आली होतीस, त्या बॉक्समध्ये काय होतं? काय? तुला ऐकायला येत नाही का नीट? सानिया, तुला विचारलं मी की तू त्या दिवशी घरून
पॅकिंग युनिटमध्ये जो बॉक्स घेऊन गेली होतीस त्या बॉक्समध्ये नक्की काय होतं? आदित्य, अरे किती वेळा सांगायचं तुला, त्या बॉक्स मध्ये सॅम्पल्स होते. अरे सानिया, खोटं बोलू नकोस प्लीज. बघ, मला नीट आठवते त्या दिवशी तो बॉक्स तू घरून घेऊन गेली होतीस. घरून? हो, घरूनच. सानिया, मला नीट आठवते तो बॉक्स तू घरून घेऊन गेली होतीस आणि मला म्हणाली होतीस की त्यात तुझा ड्रेस आहे जो तुला तुझ्या मैत्रिणीने पाठवलाय फॉरेनवरनं, कुरिअरनं. सानिया, मी तुला पुन्हा एकदा विचारतोय, मला खरं खरं सांग, त्या बॉक्स मध्ये नक्की काय होतं? हे बघ सानिया, नाहीतर मी सरळ हे सगळं रत्नमाला काकीला जाऊन सांगेन. तिला सांगेन मी की सानियाने घरून येताना असाच बॉक्स आणला होता. आणि हे जर का रत्नमाला काकीला कळलं ना सानिया, तर तुला कोणीही वाचवू शकणार नाही, मी सुद्धा नाही. नाही 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 आदित्य, आदित्य, अरे खरं सांगते मी जो बॉक्स घरून घेऊन निघाले ना, त्या बॉक्स मध्ये ड्रेसच होता. ठीक आहे. पण ऐक ना आदित्य, काय ग सानिया, ग काय झालं? बाबा, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. सांग ना. तुम्ही जो मला बॉक्स दिला होतात ना, आता आदित्यला असा डाऊट आलाय की नक्कीच त्या बॉक्स मध्येच काहीतरी होतं आणि तो बॉक्स घेऊनच मी आत गेले. येऊ दे त्याला संशय, त्याच्या हाताला काहीही लागणार नाही. हे बघ, आपलं काम चोख झालं. डोंट वरी. हे सगळ्यात महत्वाचं ना, पॅनिक होऊ नकोस. डोकं आणि त्याहून जास्त ना चेहरा शांत ठेवायचा. काय तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसलं ना, तर त्याचा संशय वाढेल. अहो, कसं टेन्शन घेऊ नको म्हणताय बाबा? ऍक्च्युली झालं असं की ज्या बॉक्स मध्ये ते अंमली पदार्थ होते ना, तो बॉक्स मी पॅकिंग युनिट मध्येच कुठेतरी टाकून दिला. काय? आय एम सो सॉरी. बट बाबा, आता जर तो बॉक्स आदित्यला दिसला ना, तर त्याला लगेच कळेल की हाच तो बॉक्स आहे जो त्या दिवशी त्याने माझ्या हातात बघितलेला. खाल्ली माती, माती खाल्ली. आय एम सो सॉरी. पण असं कसं होऊ शकतं? म्हणजे पॅकिंग डिपार्टमेंट मध्ये जर एखादी व्यक्ती गेली तर ती आतही दिसली पाहिजे ना? नाही, तसं नाहीये कावेरी. काय आहे ना, आत गेल्यानंतर तो माणूस कुठे गेला त्यावर ते डिपेंड करतं ना. आता सीसीटीव्ही कॅमेरा काही सगळं कव्हर करत नाही, आणि कॅमेरा कव्हर करत नाही अशा ठिकाणी ती व्यक्ती गेली तर ती कशी दिसणार ना. आणि आपण काही सगळीकडे कॅमेरे नाही लावले. का नाही लावले? कसं आहे ना, महत्वाचा एरिया आहे ना, तिथे आपण कॅमेरे लावलेत. म्हणजे आता कॉरिडॉर घे ना, तिथून आत जाताना व्यक्ती दिसते. हा, पण सीसीटीव्ही कॅमेरा कव्हर करत नाही अशा ठिकाणी सानिया गेली असेल, तिने बॉक्स ठेवला असेल आणि तसेच बाहेर गेली असेल तर? नाही, शक्यता नाकारता येत नाही बच्चू. हा, कारण तू म्हणतोस तसं बाहेर येताना तिच्या हातात काहीच नव्हतं ना. म्हणजे खरंच ती फक्त आतमध्ये सॅम्पल ठेवून आली असेल. बरं, तू बच्चू जरा नीट आठवून बघ, इव्हन आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा कोणी ज्याचा त्या पॅकिंग डिपार्टमेंटशी काही संबंध नाही, अशा कोणाला तू आज जाताना पाहिलंस का? नाही, दुसरं कोणीच नव्हतं. हो, पण ती व्यक्ती तिकडून निघताना काहीतरी पुरावा ठेवून गेली असंही होऊ शकतं ना. खरंय तुझं. हे जे कोणी केलंय ना, तो शातीर दिमागवाला माणूस आहे. बघ ना, पोलिसांनी सगळं चेक केलं पण त्यांनाही काही नाही मिळालंय.
आपण एकदा पुन्हा चेक करून खात्री करून घेऊया का? माझी काहीच हरकत नाहीये. नाही, इट्स अ गुड आयडिया. तुम्ही खरंच जा, तुम्ही परत चेक करा, कारण पॅकिंग डिपार्टमेंट मधला कानाकोपरा आपल्याला माहिती आहे. तुम्ही नीट बघा. तोपर्यंत ना मी ऑफिसमधल्या प्रत्येकाची स्वतः चौकशी करते. काय आहे ना, कधी कधी बोलता बोलता माणसाला कळत नाही की त्याच्यापाशी एखादी इन्फॉर्मेशन आहे, पण आपण जर खोदून खोदून विचारलं आणि त्याच्याकडनं जर उत्तर मिळालं तर. त्यामुळे मी प्रत्येकाशी मी स्वतः बोलते आणि तुम्ही दोघंही पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये जा. तसंही पोलिसांनी ते युनिट आता आपल्या ताब्यात दिलंय. परत एकदा चेक करून पहा. ठीक आहे ताई. तू तिकडे बघ, मी बघतो इकडे. हा, काही सापडत आहे का? नाही हो, काहीच नाही. काहीच सापडत नाहीये. माझ्या चिडचिड व्हायला लागलीये. कुठेच काहीच कसं दिसत नाहीये. चिडचिड करून उपयोग नाही. आपण ना नीट शोधूया, नक्की सापडेल. नाही, मला नाही वाटत काही सापडेल. आपण निघूया. एक मिनिट. तो बॉक्स कसला आहे? कुठला? तो सगळ्यात लहान आहे. काय ग सावकाश, काय झालं? यातून कसला तरी वास येतोय. वास? बघू. हा बॉक्स कसला आहे? अगं, हा वास नक्कीच अंमली पदार्थाचा आहे. काय म्हणजे ह्याच बॉक्स मधून ते? करेक्ट आहे तुझं. चल, ताईला जाऊन दाखवूयात आपण. चल. तुझी नक्की खात्री आहे? तू कोणालाही पाहिलं नाहीस? हो मॅडम, मी खात्रीने सांगतो, मी कोणत्याच बाहेरच्या माणसाला आत येताना पाहिलं नाही. हे बघ विशाल, नंतर जरी तुला काही आठवलं ना तरी तू थेट माझ्याशी येऊन संपर्क साध. ओके मॅडम. आता नाही. ताई, काय झालं? काही सापडलं? हो, हा बॉक्स सापडलाय. कसला बॉक्स आहे हा? या बॉक्स मधून अंमली पदार्थ आत नेलेत. अरे पण कुणी नेले? मला माहिती आहे. आदित्य, मला माहिती आहे हा बॉक्स कोणाचा आहे. कुणाचा आहे? ताकी हा बॉक्स सानियाचा आहे. ताकी घरातून निघताना सानिया असाच बॉक्स घेऊन ऑफिसला निघाली होती. मला खात्री. आदित्य, तुला कळते तू काय बोलतोयस ते? तुझी खात्री आहे की हाच बॉक्स सानियाकडे होता? हो काकी, मला खात्री आहे. कुठे आहे सानिया आता? ती आता घरी आहे, पण मी बोलवतो तिला. नाही थांब, फोन नको करूस तिला, ती सावध होईल. काही झालं तरी सानिया या घरची सून आहे. उगीच ऑफिसमधल्या लोकांसमोर तमाशा नको. आपण सगळे घरी जाऊया. चल बच्चू, तो बॉक्स घे. सानिया, तुला आठवतंय परवा तू घरून ऑफिसला येताना एक बॉक्स घेऊन आली होतीस?
तो बॉक्स हाय. परवा घरून निघताना तू एक बॉक्स घेऊन ऑफिसला आली होतीस. तो बॉक्स हाय. नाही, तो हा बॉक्स आहे. या बॉक्समध्ये मी ऑल्टरला दिलेला ड्रेस होता आणि आता मुद्दाम मी हा बॉक्स घेऊन इथे आलीये आदित्यला दाखवण्यासाठी, जेणेकरून तो स्वतःच्या बायकोवर तरी संशय घेणार नाही. मला माहित नव्हतं की मोहितांच्या घरात त्यांच्या सुनेवर सुद्धा संशय घेतला जाऊ शकतो. मग बाकी सगळं ठीक? हो, सब ठीक. तू सांग, माहेरचा चहा काय म्हणतोय? माझा काय संबंध? म्हणजे त्या दिवशीचा तो मॅटर सॉल्व्ह झाला का? कारण की त्याची काही न्यूज पण आली नाही ना, म्हणून विचारलं. कशी येणार? एकच सेकंड. हा राजवर्धन मोहितेला एवढं सेटिंग जमतं आणि तसंही पोलिसांना काहीच सापडलं नाही, त्यामुळे आता सगळं हळूहळू सॉल्व्ह होतं. वाव, ग्रेट. पण ऐकणार आज, मी इथे खूप पकले यार. म्हणजे माझं कामच संपत नाहीये. मला तुमची खूप आठवण येते. व्हॉट? गोव्यात असून तुला आमची आठवण येते? स्ट्रेंज. आपली माणसं कुठेही असली ना, ती आठवण येतेच. मी खरंच मिस करते यार. आपली माणसं. थँक्स. फॉर व्हॉट? मला आपलं म्हटल्याबद्दल. मी फक्त तुलाच नाही, कावेरीला पण आपलं म्हटलं. नाही, उगाच गैरसमज नको म्हणून आपलं क्लिअर करते. ओके. नाही, माझा काही गैरसमज नाहीये. तुझा काही गैरसमज होतोय का? अजून तरी नाही, पण करून घ्यायला आवडेल. हा. बरं चल, मला निघायचं, उशीर होतोय. ठेवते. ओके, बाय. माहिती, सानियाकडे असाच आयडेंटिकल बॉक्स होता. तिच्याकडे प्रत्येक गोष्टीचं एक्सप्लेनेशन सुद्धा होतं. सानियावरती संशय घेऊन आपण चूक केलीये का? नाही काकी, आपण कोणतीही चूक केलेली नाहीये. काकी, मला अजूनही असं वाटतंय की सानियाच्या हातात जो बॉक्स होता ना, तो हाच होता. अरे पण फक्त पुरावे हाती लागत नाहीये तितकंच. खरंय तुझं. मलाही काही कळत नाहीये. कावेरी, तुला काही सुचतंय? नाही ना. मी एकदा सीसीटीव्ही फुटेज चेक करू का? माझी काहीच हरकत नाहीये. खरं तर मी सगळं पाहिलंय, पण काय ना, रात्रभर फुटेज पाहत होतो, त्याच्यामुळे झोप नव्हती झाली, डोळ्यांवर पेंग होती. तू काम कर, तू डोळ्यात तेल घालून सगळं बघून घे. मी सगळं फुटेज तुला ना हार्ड डिस्क मध्ये टाकून देतो. हा, ठीक आहे. कावेरी, लक्ष देऊन बघ. हा, ठीक आहे. ओ काकू, हो इतक्या हळू चिरलात तर स्वयंपाक व्हायला दिवस उजाडेल.
कुठली फिल्म बघताय? नाही, खूपच इंटरेस्टिंग दिसते. तुम्हाला काय करायचंय? मी काहीही बघेन. तुम्हाला वेळेत जेवण मिळालं म्हणजे झालं ना? हो का? नाही, तुम्हाला गरज पडल्यावर लगेच बोलता आणि मी बोलल्यावर त्रास होतोय का आता? ऐका ना, मिटलंय ना भांडण. नाहीतर राहू दे, तुमचं तुम्ही मागवा आणि जेवा. हो, एक काय ते कन्फर्म सांगा हो. नंतर तुम्हीच म्हणता बाहेरचं नको वगैरे. आणि समजा मी मागवलं आणि मला काही त्रास झाला तर परत तुम्ही दिलेलं ओव्याचं पाणी प्यावं लागणार. नाही, नकोच मला ते. ओव्याच्या पाण्यामुळेच पोट बरं झालं होतं तुमचं. आता उगीच मला बोलायला लावू नका. नव्हते बोलत ना मी, तेच बरं होतं. हो, हॅलो हॅलो हॅलो. मी नाही बोललो, तुम्ही बोलायला आलात म्हणून बोललो. मी नव्हताच आवाज दिला. नाही, खोटं बोललेलं चालतं वाटतं तुमच्या संस्कृतीत. बघा, मी खोटारडी नाहीये. कन्व्हिक्शनच नाहीये तुमच्या बोलण्यात काकू. उगीच कटकट करू नका हो. मी करतोय? नाही, तुम्हाला लवकर जेवण हवंय ना? या, चिरा. सगळी कामं काय मी एकटीनेच करायची असं कुठे लिहून ठेवलेलं नाहीये. तुम्ही चिरून द्या, बाकीचं मी बघते. माझ्या तोंडाकडे काय बघताय? जमतं ना तुम्हाला कांदे चिरायला? चिरा चिरा, पटपट चिरा. कापलं 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 रक्त येते रक्त येते. कापलं कापलं कापलं. बघू, माझंच चुकलं. उगीच दिलं तुम्हाला चिरायला. थांबा, हळद आणते मी. तुम्ही आता काय केलं? मी काय केलं? सगळं या सुरीने केलंय. खरं सांगा हा. शेड तर सेम आहे. हो काय? तुम्हाला लाज वाटत नाही ना हो? किती पॅनिक झाले होते मी, किती घाबरले होते. मला वाटलं तुम्हाला माझ्यामुळे लागलं का काय. काही जाऊ दे, काही उपयोगच नाहीये तुमच्याशी वाद घालून. विषय असा आहे की काम करायचं नव्हतं तर तसं सरळ सांगायचं ना. एकतर मी इथे महत्वाचं काम करते, पण तुम्हाला कळत कसं नाही हो? एकतर ऑफिस मधलं ते कारस्थान कोणी केलंय हे सगळं मला शोधून काढायचंय आणि तुम्ही इथे बोट रंगवत बसल्यात. हो काकू, हो श्वास घ्या जरा. हो, किती बडबडताय? सुसाट सुटली तुमची ट्रेन. एक मिनिट. तुम्ही ऑफिसचं फुटेज घरी घेऊन आलात? हो. वा, बाहेरचा चहा बदलला वाटतं. वर्क फ्रॉम होम. मस्करी करू नका हो. मला खरंच काही सुचत नाहीये. एकतर ते सानिया आत गेलेली दिसते, पण आत जाऊन तिने काय केलं ते दिसत नाहीये. आणि दुसरं बाकीचं कोणी आत गेलं असेल तर तेही दिसत नाहीये. एक मिनिट बघू. अहो, गॅसवर. एक मिनिट. हसायला काय झालं? कॉमेडी फिल्म सुरू आहे का? हो, हसू नाही तर काय करू. हो, तुम्हाला एवढंही कळलं नाही. एक मिनिट एक मिनिट. हे बघा, हा इथे सानिया आल्याचा टाइम. करेक्ट. आता सानिया इथून
गेल्याचा हा टाइम. आहे ना टाइम मध्ये गडबड. कुणीतरी मधलं फुटेज डिलीट केलंय काकू. ए भगवान. मग आता काय करायचं? आता काय, चला. कुठे? ज्यांनी कोणी माझ्या आई विरोधात हे सगळं घडवून आणलं त्यांची कबर खोदायला. बापरे, अहो गाडी चालवता का विमान? काय पद्धत आहे गाडी थांबवायची? काकू, हे विमान नसलं तरी मी पायलट आहे. सो चिल. हो का? बर, मला सांगा, एवढ्या रात्री आपण कुठे आलोय? का भीती वाटतेय? चिल. माझ्याकडून तुम्हाला कसलाही धोका नाहीये. आणि तसं काही असतं तर तशी संधी होती माझ्याकडे. हा चिलपणा पुरे झाला. सांगा ना, आपण कुठे आलोय? कशाला इतकी काळजी करताय? कम विथ मी. या उतरा. हा बोका पण ना सस्पेन्स खेळत राहिलाय. सरळ सांगायला काय जातं देव जाणे. काकू, इथे कुठे घेऊन आलात मला? एक मिनिट. हॅलो वॉचमॅन. वॉचमॅन, वेकअप. त्यांना कळलं तुमचं इंग्लिश. वॉचमॅन, उठा. कोणी कोणी साहेब? बसा बसा बसा. ऐका ना, कुठे आलोय आपण? मग असे तुम्ही त्या वॉचमनला पैसे दिले आणि त्यांनी आपल्याला आत सोडलं. इथे काय करतोय आपण? त्या वॉचमनला मी नेहमीच पैसे देतो. तुम्ही कसं आपल्या ऑफिसच्या वॉचमन साठी पंखा लावून त्याला आपला माणूस करून घेतलात, अगदी सेम तसंच. अगदी तसंच नाही. एखाद्या माणसाला माया लावणं आणि पैसे देऊन विकत घेणं यात खूप फरक असतो. ते सगळं सोडा, पण इथे काय करतोय आपण? उगीच तुम्ही काहीतरी कराल आणि तुमच्यामुळे मी त्यात फसेन. काकू, घाबरण्यासारखं काही नाही. मग असे चोरासारखे कशाला आपण आत आलो? का करताय हे सगळं? मी जे काही करतोय ते माहेरच्या चहासाठी करतोय, कळलं? ठीक आहे, असं असेल तर मग मी फसले तरी चालेल. मॅडम साठी मी काहीही करायला तयार. फसायची काही गरज नाहीये. जे काम करायला आलोय ना ते लवकर आटपा. एक मिनिट. सगळेच झोपा काढतायत. हो, उठा उठा. तुम्ही? मीच राजवर्धन मोहिते. हो, ओळखलं तुम्हाला. पण तुम्ही आत्ता इथे? माझं तुमच्याकडे छोटंसं काम आहे. आमच्या कंपनीचं जे सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्ड होतं त्याचा जो बॅकअप क्लाउड कम्प्युटिंगने तुमच्या सर्व्हरवर स्टोअर होतो त्याचा मला डिरेक्ट ऍक्सेस हवाय. असं काय करता सर? विदाउट परमिशन ऍक्सेस नाही देता येत. हो का? माझ्या कंपनीचं फुटेज तुम्ही मलाच नाही देणार? तसं नाही, ठीक आहे. या कंपनीच्या मालकालाच फोन करतो. इतक्या रात्री त्यांना फोन करणं बरं दिसत नाही म्हणून डिरेक्ट आलो होतो. अर्जंट काम होतं. नाही, ठीक आहे, त्यांना फोन करतो. तुमचाही फीडबॅक देता येईल मला. हा, नको नको सर, सर नको, त्याची काही गरज नाहीये. मी देतो तुम्हाला फुटेज, पण कधीच हवंय? परवाचं. बरं, मला हे फुटेज हवंय ताबडतोब. हो.
तो हा बॉक्स आहे. या बॉक्स मध्ये मी ऑल्टरला दिलेला ड्रेस होता. मला माहित नव्हतं की मोहितांच्या घरात त्यांच्या सुनेवर सुद्धा संशय घेतला जाऊ शकतो. आदित्य, काय झालं? नाही म्हणजे तू असा चेहरा पाडून का बसलायस? काही नाही. काही नाही? असं कसं काही नाही? काहीतरी नक्कीच झालंय आदित्य. हे बघ आदित्य, तुझा असा पडलेला चेहरा बघून मला बरं नाही वाटत आहे रे. प्लीज सांग. हे बघ, लग्नाची बायको आहे की नाही तुझी मी? सांग चल, काय झालं? ओके, लेट मी गेस. काय झालं असेल? आय थिंक तुला वाईट वाटतंय. म्हणजे आपल्या बायकोला आपण अडकवता अडकवता राहून गेलो. करेक्ट? म्हणजे आपली बायको ऑफिस मधल्या अंमली पदार्थांच्या प्रकरणात अडकली असती म्हणजे कसं तू जगासमोर सांगायला मोकळा झाला असतास की बघा माझी बायको कशी माहेरचा चहाच्या जीवावर उठली म्हणून. सानिया, काय सानिया? आदित्य, सगळ्या जगासमोर तुला माझं नाव बदनाम करता आलं असतं ना, ते तुला करता नाही आलं. याचं वाईट वाटतं ना तुला? पण आदित्य, एक खरं सांगू का रे, मला ना तुझ्यासाठी खूप वाईट वाटतंय रे. हे म्हणजे कसं बेटर लक नेक्स्ट टाइम असंही मला म्हणता येत नाहीये रे आता तुला. इनफ सानिया. काय ना? तुझा ना आता तुझ्या बायकोवर ट्रस्ट उरलाच नाहीये. हं? कुठे गेलं ते प्रेम, तो विश्वास? कुठे गेला आदित्य? ते प्रेम, तो विश्वास हा नक्की कुठे गेलाय, कुठे हरवलाय? त्याची शहानिशा करण्याची खरी गरज तुला आहे सानिया, मला नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा तूच एकदा नीट विचार कर. मी विचार करू? त्याच्यापेक्षा तूच एकदा विचार कर ना आदित्य, की तू तुझ्या बायकोशी कसं वागतोयस याचा. सानिया, तू किती साळसूतपणाचा आव आणलास ना, तरी मला खात्री आहे हे कारस्थान नक्की तूच केलेस. फक्त माझ्या हाती पुरावे लागत नाहीत इतकंच. आणि पुरावे वगैरे सोड ग सगळं बाजूला. जगाशी खोटं बोलशील सानिया, पण स्वतःशी किती दिवस खोटं बोलणार आहेस? स्वतःशी खोटं म्हणे आणि कसला पुरावा? पुरावा वगैरे काही मिळणार नाहीये तुला. आणि हो आदित्य, बसायचं असेल ना तर बस तोंड लटकून. मला काय करायचंय? कॉपी व्हायला थोडा वेळ लागेल. ठीक आहे सर, एक रिक्वेस्ट होती. म्हणजे मी तुम्हाला हे फुटेज देतोय, तर प्लीज कोणाला सांगू नका. डोंट वरी अबाउट इट. नाही सांगणार मी कोणाला. प्लीज पटकन दे. थँक्यू. सर, तुम्ही उभे का? बसा ना. नाही, इट्स ओके, इट्स ओके. असं काय करता सर? तुम्ही पहिल्यांदा आलाय. तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? नाही, खरंच नकोय. तुम्ही प्लीज मला पटकन फुटेज द्या. ऍटलिस्ट सिगरेट तरी. बर. तोपर्यंत मी कॉपी करतो.
मला असं वाटतं मॅडमना हे सगळं सांगायला हवं. मी फोन करू का त्यांना लगेच? पेशन्स काकू, हॅव पेशन्स. पुढे काय करायचंय ते मला चांगलंच माहिती आहे.